मुंबईच्या ट्रॅफिकला तुमच्या पेशंटच्या आरामाची पर्वा नसते, पण तुमच्या हॉस्पिटल डिस्चार्ज प्लॅनला ती असायला हवी। घरच्या प्रवासासाठी आमची ही 6 स्टेप्सची मार्गदर्शिका नक्की पहा। नित्य नर्स मध्ये तुमचे पुन्हा स्वागत आहे। एका बेड रिडन पेशंटचा हॉस्पिटल डिस्चार्ज करताना योग्य नियोजन आणि मदतीची खूप गरज असते। सर्वात आधी हॉस्पिटल कडून अधिकृत मेडिकल क्लिअरन्स आणि सविस्तर डिस्चार्ज समरी मिळवा। डॉक्टरांच्या लेखी क्लिअरन्स शिवाय डिस्चार्ज घेऊ नका। समरी मध्ये डायग्नोसिस, मेडिकेशन शेड्यूल आणि जखम किंवा कॅथेटर केअर बद्दलच्या सूचना नीट तपासून घ्या। सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्या लक्षणाकडे लक्ष द्यायचे जेणेकरून तातडीने डॉक्टरांची मदत घेता येईल याची माहिती करून घ्या। घरची व्यवस्था आणि मेडिकल इक्विपमेंट मिळवण्याला तुमचे पुढचे प्राधान्य घ्या। बऱ्याच बेड रिडन पेशंटना हॉस्पिटल बेड किंवा एअर मॅट्रेसेस सारख्या साहित्याची गरज लागते। हे आधीच भाड्याने घ्या किंवा विकत ठेवा। घर पेशंट साठी सोयीचे बनवा, म्हणजे तिथली गर्दी कमी करा आणि हवा खेळती राहील हे पहा। मुंबईत जागा कमी असते, त्यामुळे उपलब्ध जागेत नियोजन करणे हे मोठं आव्हान आहे। पेशंटची सोडण्या आणण्याचे काम करण्यासाठी योग्य गाडी निवडणे हा एक खूप महत्त्वाचा निर्णय आहे। पेशंटची तब्येत आणि वय पाहून तुम्हाला सुसज्ज ॲम्ब्युलन्सची गरज पडू शकते, विशेषतः मुंबईचा ट्रॅफिक मध्ये लांबचा प्रवास करताना। एका चांगल्या ॲम्ब्युलन्स मध्ये मदतनीस, स्ट्रेचर, ऑक्सिजन आणि व्हायटल मॉनिटरिंग इक्विपमेंट असणे खूप गरजेचे आहे। व्यावसायिक होम नर्सिंग आणि काळजीवाहू माणसाची व्यवस्था आधीच करून ठेवा। डिस्चार्ज झाल्यानंतर पेशंटला घरी देखील प्रोफेशनल मदतीची गरज पडते। एखाद्या प्रशिक्षित माणूस औषधांचे व्यवस्थापन आणि साफसफाई म्हणजेच हायजीन नीट पाहू शकतो। ते ब्लड प्रेशर, ऑक्सिजन लेवल यावर लक्ष ठेवतात आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहतात। हॉस्पिटल सोडण्यापूर्वी सर्व औषधे आणि क्लिनिकल सप्लाईजचा साठा करून ठेवा। औषधांचे वेळापत्रक नीट समजून घ्या। औषधे आणि जखमेच्या मलमपट्टीसाठी एक चार्ट बनवा, जेणेकरून कोणताही डोस किंवा महत्त्वाचे काम राहून जाणार नाही। शेवटी आपत्कालीन परिस्थितीसाठी एक पक्का प्लॅन आणि हॉस्पिटल भेटीचे कॅलेंडर तयार ठेवा। जवळचा हॉस्पिटलचा आणि ॲम्ब्युलन्सचा नंबर घरातील सर्वांना दिसेल अशा ठिकाणी लावून ठेवा। डॉक्टरांच्या भेटीचे एक कॅलेंडर बनवा, जेणेकरून कोणतीही भेट मिस होणार नाही। रुग्णालयातून घरी जातानाचा प्रवास जर नीट पार पडला तर तीच पेशंटच्या रिकव्हरीची खरी सुरुवात असते। या 6 स्टेप्स फॉलो केल्यामुळे कुटुंबियांना या प्रवासात आत्मविश्वास मिळेल। नित्य नर्स मध्ये आम्ही व्यावसायिक होम नर्सिंग आणि उत्तम सेवा देण्यात एक्सपर्ट आहोत, जेणेकरून तुमच्या पेशंटना घरच्या घरी हॉस्पिटल सारखीच काळजी मिळेल। नित्य नर्सचे हे मार्गदर्शन पाहिल्याबद्दल धन्यवाद। मुंबईत तुमच्या घरापर्यंत चांगली आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। जर तुम्हाला या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ज्यांना गरज आहे त्यांच्या सोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।